राम राम शेतकरी बांधवांनो, तुम्हा सर्व शेतकरी बांधवांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे मित्रांनो. आणि आपले जून महिना संपत आला आहे आणि आपले ट्रॅक्टर वगैरे उभार नाही तिन्ही पण आणि आपल्या ऊसाची बघा ऊस सुकायला लागला, पाणी पण कमी व्हायला लागले. आत्ताच 2 दिवस ते बकला चालू केलं आणि आज चालू केले बघा. आता बहुत्या दिवसाला खोडव्याला पाणी आज चांगलं माराले बघा. तिकडे बी तेवढंच रिटर्नला आणि ही एवढंच आहे का नाही. 5 सऱ्या भिजतेला का 4-5 भिजल्या तर बरं आहे. आहे का नाही, पाणी कमी होऊ लागले. आज आबा आले पुढल्या सोमवारपासून दाखवले बघा पाऊस. हां उद्याच दिवस आई पण आली आहे बघा. घेतल्या लगेच पदर 5 सऱ्या भिजते. आता आज 5 उद्या 5 भिजत्याला तरी पाणी कमी आले. आज 5 उद्या 5. अशा प्रकारे आपले बैल अवघा इकडं आहेत आणि ऊस आपला सुकाला बघा. वरचीवर बोरचं पण कामीच आहे. तरी वाळ आले की तरी बी वाळ आले उसन काही शेंडेन उगा आपण चिकाठी धरून कंटिन्यू ह्याच्यावरच ध्यान आहे आपलं ऊसावरच, म्हणून आपला ऊस टिकला. लय जणांचा ऊस वाळलाय. म्या लय लांबवर जाऊन आलाव की तिकडं सुषमाची गावकड दादगीकडे बी वाळल्यात ऊस. वाटण वाळलेले दिसायत ऊस. कुठं तरच हिरवा दिसालता ऊस. पाणी जिकडं आहे तिकडं आई लय जणांनी म्हणले तुमचा ऊस हिरवा गार आहे म्हणून. अजून लय जणांनी म्हणले तुमचा ऊस हिरवा आहे म्हणून. तेवढं आपण 24 तास ऊसाच्या ऊसाला हा म्हणून ऊस म्हणून ऊस आपला चांगला आहे. 5 सऱ्या भिजल्या तर बाका होते. म्हणजे या 2 दिवसात काही वाळलेलं आहे का, म्हणजे काही 1 2 3 4 नंतर 5वी ही 5 जर भिजल्या आणि दुसऱ्या 5 जर झाल्या तर जाते बघा त्या तिथवर. म्हणजे तिथून पाणी दिलं आपण तिथवर. आता मधून जाता असं कशाला नाही चालू आहे. तरी शेतकरी बांधवानो बघा पाणी किती पिऊ लागले आपलं रान. वरल्या कडेला होतो, खाल्ल्या कडेला येऊ म्हणलं पाणी काही येणं गेले म्हणलं. खाल्ल्या कडेला इतकं दम्माने येईल की पाणी. बस काकरी जायला मला वाटतं तर 20-25 मिनिट लागतील का. लाईट गेली आहे की कळाय मार्ग नाही बघा. वरल्या कडेला जाऊन बघा लागेल आबापाशी लाईट गेली का काय झालं ते बघा. एवढा ऊस चांगला आला आहे मित्रांनो. इतकं वाईट वाटले बस. कसलं ऊन पडाले बघा. हे भयानक ऊन आहे. शेतकऱ्याची लई आशा आहे. पड रे पावसा पड, तुझ्यावरच लई आशा आहे. एवढा 4-5 एकरचा फड आपला पाण्या वाचून. आणि पाणी बी आपल्याला कमी झाले मित्रांनो. आता चर्चा चालू होती आमची की बोर घेऊ का म्हणून. थोडी आर्थिक अडचण आहे. एवढंच वर्ष आपलं आमचं म्हणणं आहे की पुढल्या वर्षी घेऊ. कारण पैशाची बॅकिंग व्हायला राहिल्या पाहिजे. आत्ता सध्या आपण तर बऱ्यापैकी झाले मित्रांनो. एवढं ऊसाचा पैसा आल्यावर मग काय नाव खट्ट बोर. पाणी लाईट गेल्या काय की बहुतेक. वरल्या कडेला जाऊन बघतो बघा मित्रांनो. लाईट गेलं नाही, पाणी लय दमाने गेले बा. पाणी कमी ओढाले का म्हणतो. काही अडकलं काही बा फुटबॉलला का सगळंच पाणी काढावं इकडं. होय बा लय पाणी कमी ओढाले. लय पाणी कमी ओढाले. फुटबॉलला काहीतरी बसले या. आता तर मधल्या दंडाच्या खाली गेले. जरा
ओढाली बरी ओढाली अजून लागू द्या पण फक्त टायमाची 4 वाजे तो होऊन जाते तुम्ही दे तुला काय चालायचं पुन्हा तर लय कमी होते वरचीवर ताळीबाकडेला काकरी पाणी थोडं कचरा धरलं का आपल्या फुटबॉलला पाणी वडणं गेले जास्त मोटर मित्रांनो पूर्ण कडला आले अशी मी उठा नाही बघायचं पाणी द्यायला की वारच द्यायचं पार कडेपर्यंत त्याच्या काकडीला काढल्या जरा मित्रांनो पाणी तर जाऊ वरल्या कडेला बसू आबा संग पाहणीत कमीत कमी 15 ते 20 मिनिट लागतात बघा आपल्याला पाणी बंद पडेल चालू 15-20 मिनिट लागतात बघा पाणी कडेला यायला असला उसाळा मित्रांनो असं शेंडे वाळाल्यात बघा असं इतकं वाईट वाटायला की बस इतकं कंप्लेट बंद पडायचा कंप्लेट बघा की दिवाळीपासून उन्हाचा मित्रांनो देवाची कृपा अशी झाली एक बी दिवस आपल्याला दुखण्यात नाही ना एक सारी गुढी सुद्धा खाल्ली बघा मित्रांनो माणसानं मनात ठरवलं की नाही कष्ट घ्यायचं त्याला मागं पुढी म्हणजे जिद्द घेतलं की नाही मनात ती जिद्द सोडायची नाही मित्रांनो काही होत नसते जिद्द असली का मनात दुखणं भाणं काही होत नसते फक्त पावसाची साथ घेऊ मित्रांनो अशा प्रकारे आता सध्या शेंडे वाळायच्या बघा मित्रांनो आतापर्यंत आपण त्याला भरपूर चांगल्या प्रकारे आणला आहे ऊस तुम्ही बघितले की ऊसच म्हणावं लागते असा ऊस आलेला बघा मित्रांनो काय करावा शेवटच्या टप्प्यामध्ये दुकड मुकूड व्हायला लागले बघा आपलं कचरा जाऊ कडेला बसू गप्पा हानी पाणी पर्यंत आलं बघा जोरात पडलं पाणी इथंच अडतं काही वाटायला सगळं आपण शेण बिन वगैरे टाकतोय बघा मित्रांनो आपण दर काकडीला रोजच्या रोज शेण टाकते चालेल का शेणासहित पाणी जाते मित्रांनो शेवटच्या टप्प्यापर्यंत बघा इथं शेण थोडं अडकलं शेण टाकल्यामुळं रान बी भुसभुशीत राहते आणि त्याला त्याचा फायदा पण भरपूर होत आहे बघा शेतकरी बांधवांना रोज टाकायचे रोज शेण जेवढं निघेल तेवढं तू कोण आहे मी टाकतो ही कशाचा फोटो आलाय मी फोन लावल तुम्हाला त्याचा नंबर माझ्यापाशी नाही का म्हणून शेतकरी बांधवांनो आणि मित्रांनो आत्ताच पंजाबराव डक साहेबांनी अंदाज जाहीर केला मित्रांनो आता त्यांच्या यूट्यूब चॅनलला बघत होतो तर सोमवारपासून पावसाची सुरुवात होईल म्हणजे त्या 24 तासात किंवा 72 तासामध्ये पाऊस मुसळधार काही जिल्ह्यात पडायची शक्यता मित्रांनो त्यातला म्हणलं तर आपल्या जिल्ह्यात पडल्या सुरू पडावा तरी बघा पाऊस असा काय नाही त्यांची मुलाखत आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये बघा मित्रांनो तुमचं मुलाखत बघा त्यांनी काय म्हणतात ते नमस्कार मी पंजाब डक आज आहे 20 जून 2026 आतापर्यंत जे संपूर्ण महाराष्ट्रातले शेतकरी असो संपूर्ण जनता ज्याची आतुरतेने वाट पाहत आहेत तर तो क्षण आता जवळ आलेला आहे तर राज्यातल्या सर्वप्रथम सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये 21 जून पासून पावसाला सुरुवात होणार आहे 22 जूनला तो पाऊस आणखीन खूप बऱ्याच भागा महाराष्ट्रामध्ये कव्हर करणार आहे मात्र 23-24च्या नंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मान्सून दाखल होणार आहे म्हणजे पूर्वपदावर परत मान्सून येणार आहे म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा तसेच 19 जूनला म्हणजे काल देखील बऱ्याच भागामध्ये श्रीरामपूर इकडं अहिल्यानगर त्याच्यानंतर इकडं पुणे जिल्ह्यात मुंबईकर बऱ्याच ठिकाणी पावसाच्या सरी कोसळल्या पण राज्यामध्ये आज देखील 20 तारखेला देखील बऱ्याच भागामध्ये चांगला पाऊस सुरू होणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा आजपेक्षा तुम्हाला सांगू इच्छितो 21 जून पासून राज्यात पाऊस सुरुवात होईल पण त्याच्यानंतर 22 जून 23, 24, 25 असं करत 2-5 जुलै पर्यंत राज्यात सगळीकडं
चांगला पाऊस होणार आहे आणि शेतकऱ्यांच्या सगळ्या पेरण्या होणार आहेत म्हणून ही सर्वप्रथम आनंदाची बातमी. शेतकऱ्यांनो घाबरू नका, यावर्षी चांगला पाऊस पडणार आहे म्हणजे आता ह्या सगळ्यांच्या पेरण्या होणार आहे. फक्त मी म्हटलं होतं ना, निसर्ग काय झालं या वातावरणामुळे 22 दिवस पुढे सरकला म्हणून भविष्यामध्ये दरवर्षी जूनच्या शेवटच्या आठवड्यात पेरण्या होणार आहे म्हणून हे गणित कायमचं लक्षात घ्या. पण राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की सर्वप्रथम आनंदाची बातमी म्हणजे सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार हे म्हणजे सोमवारपासून जे पाऊस वाढायला सुरुवात होईल. मंगळवारी तर आणखीन खूप वाढणार, बुधवारी तर खूप, मग गुरुवारी असा वाढत वाढत चांगला 2 जुलै पर्यंत सगळीकडे महाराष्ट्रामध्ये पाऊस पडणार आणि सगळ्या राज्यातली सर्वांची पेरणी होणार आहे म्हणून ही सर्वप्रथम शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी. आज तुम्हाला एक सांगू इच्छितो की आज देखील तुम्हाला बघायचं झालं तर आज बऱ्याच ठिकाणी वारं बंद होईल. काल देखील वारं बंद झालं, त्याच्यानंतर आज देखील होईल आणि दिवस मावळत असताना म्हणजे आज 20 तारखेला उद्या देखील तुम्ही बघा आज खूप तांबडा आभाळ होईल. ज्या ज्या भागात जास्त तांबडा आभाळ झालं वाटल्यास त्याचा फोटो काढून ठेवा. बघा त्या भागामध्ये सोमवार, मंगळवार, बुधवारला कसा पाऊस पडतो म्हणजे 72 घंट्यात तिकडे पाऊस येतो का नाही हे तुम्हाला निसर्ग संदेश देतं. उभं जर वारं सुटलं ना कोणाला कोणता तज्ञ तुम्हाला पाऊस सांगत नाही. पण मी यापुढे एक गोष्ट लक्षात घ्या, असं उभं वारं सुटलं आणि त्याच्यानंतर आता हे वारं बंद झालं, नंतर दिवस मावळत असताना एकदम तांबडा आभाळ झालं, सगळीकडे झालं की तुम्ही म्हणायचं आता 72 घंट्यात पाऊस येणार आहे म्हणून हा अंदाज सर्व निसर्ग देतो. कोणी शेतकऱ्याला कोणते तज्ञ सांगत नाही म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांना लक्षात यायचा. आमच्या आवीला एक काम सांगितलं होतं, काम मात्र ओके प्रकारात केस बघा. आवीने एवढा घामानं गडद होऊन पाणी काढा म्हणलं त्याला तर पाणी काढलं आणि त्याची स्वतःची सेपरेट पाईपले बनवला बघा मित्रांनो. आणि रोज 5 सऱ्या भिजत होत्या, 5 सोडा 2 भिजा बी मुश्किल आहेत. आवी इकडे रे, पॅन्ट काढ मध्ये उतर आणि त्या फुटबॉलला बघ बरं हात लाव. फुटबॉलला हात लाव बरं, पॅन्ट काढून जा, पाणी लईच कमी ओढाले. किती वेळ लागणार आहे तिकडे कडकून जा. फुटबॉल हात फिरवी बर त्याच्यावर, पाणी लईच कमी ओढाले. वाय 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 का कचरा धरले की कडनं हात फिरव, काढते सगळं हात फिरव की का चिंदू गुंडाळल्यात राबानी. हातानं गुंडाळ बरं तिला, हातानं पुसू बरं त्याला. खालून वरून काय होत नाही, फिरव त्याला हातानं. चिंदूक निघाले असलं वरती का झाले मग ती फुटबॉलच काढ बरं, काढ हलवून फुटबॉल, हलवी त्याला, हलवून निघते बघ खाली वरी हलव. त्याला हलवी इकडे इकडं काढ बाजूला. येड्या बोकाच्या अरे फिराले की वर त्याला बाहेर. आता बघा पाणी वडालं आणि रिटर्न पण आलं माघारी. आणि ती फुटबॉलला काय तर कचरा बसलता बघा मित्रांनो. ती आवीनं जाऊन फुटबॉलचा कचरा काढला का बघा, तिथे रिटर्न पण मारलं आणि तिकडे आता पाणी जोरात मारत असत. आता फास्टमध्ये पाणी, ती पाणी दमान वडाले, पाणी जिरू आले ना वाटतं ना. फास्ट गेल्यावर पाणी आता ही का तर कडेला जाईल वाटायचं बघा. आणि पाणी संपत वाटायचं अवघड आहे का नाही गोष्ट. पाणी पिवता ताण लागलं बघू जाते. वेस्टेज पाणी चालू होतं बघा आमच्या आवीनं का. असे सुंदरपैकी पाईपलेम करून त्या हौदाकडलं बी पाणी इकडं काढलं आहे आणि बेस्ट इंजिनिअरिंग केलं आहे बघा. हे जे बोरचं पाणी लय दिवस झालं वाटू होऊ लागतं.
असं सुंदरपैकी नडवा काढला बघा. फक्त मी त्याला राय दिली, त्यानं अंमलबजावणी केला. हे बघा बघा टेक्नॉलॉजी इंडियन टेक्नॉलॉजी. सरळ पाणी जात होतं की ती लावायची का करता अभि. ही टेक्नॉलॉजी कुठे शिकलास रे अभि तू आवड्या. आणि आवीने सुंदरपैकी माळव लावलेला आहे का इकडं. असं काय काय माळव आहे माही ही दोड काय काय म्हणतो. आणि ती पांढऱ्या फुलाचं कशाची शेंगा आहे तर ती मटकी पण थोडी आहे हो का. मटकी आहे पुन्हा बघा ती तिकडे मटकी लावली थोडी 4-5 झाडं. आणि इकडे कशाची फुलं आहेत पांढऱ्या फुलाचे झाड आहेत. ऊसाची एक काकडी आहे बघा इथं मशीनं खाल्ल्या त्या दिसतो तू मस्त झाले बघा. नवीन आमच्या टेक्नॉलॉजी भारी केला बघा एकदम नंबर 1 टेक्नॉलॉजी. अरे आम्ही तुझ्या टेक्नॉलॉजीला तिथे कचरा येऊन बसला. कचरा बसला पाणी कमी ओढाले तेवढी आपल्या मोटरवणी कराले. एक तर पाणी बी कमी झाले बघा मित्रांनो आपल्या बोरचं दोन्ही पण. आणि एक बोर तर काय झाले की त्याला बघाय पण नाही पाणी पण वर नाही गेला. तर आधीची मला टेक्नॉलॉजी फार आवडली. पाणी वाटूळ होऊ लागतं तिथं चिकुल होऊ लागतं हौदापाशी. आता चिकुल होणार नाही बघा मित्रांनो. सरळ पाणी आपल्या ऊसाच्या काकडीनं पडतं एखाद्या काकडी. अशी टेक्नॉलॉजी करायला पाहिजे बघा. अगं अभि सांग माझ्या टेक्नॉलॉजी कशी कुठून शिकला अशी काय नाही जरा सांग बरं. घामा गडद झाला आहे आवड्या सांग रे कुठं शिकलास. लाईट गेली बघा मित्रांनो. नावीचा बोर पण ही टेक्नॉलॉजी बंद पण पडली 4 वाजले. तर मित्रांनो आवीच्या टेक्नॉलॉजी तर बघितली तुम्ही. त्या टेक्नॉलॉजीसोबत आपल्या व्हिडिओची समाप्ती पण करू. तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा आणि आनंदित राहा खुश राहा. आम्ही पण खुश आहोत. खुश नाही आम्ही दुःखी आहो. पाऊस पण नाही गेले शेतकरी आहो ना आम्ही. आम्हाला दुःख फार उरलं. एक दिवस असं जीवावर धोंडा ठेवून बोलायला पाहिजे. कारण आज तर 2च काकड्या भिजल्या आपल्या ऊसाच्या. रोज 5 भिजत होत्या आणि ती बकला पाऊण तास चालतो. तर आज 2 दिवस ती बकला चुलं ना. आज 3रा दिवस आपल्या खोडव्याला काढलं पाणी. तर 2च सऱ्या भिजल्या. 2 सऱ्या भिजल्या आता. तर पावसाचे अत्यंत बिकट अवस्था झाली बघा. पाऊस लवकर पडलं तर बघा पेरण्या लांबल्या 15-20 दिवसांनी. ठीक आहे मित्रांनो. तर मित्रांनो त्या व्हिडिओतच थांबू. भेटू आपण पुढल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत ढांटड्या भारत माता की जय. वंदे मातरम. जय श्रीराम.